काय प्रकारच्या त्या गेटने आलेलो आतमध्ये. पब्लिकचा क्राऊड आणि मूर्ती तर एकदम क्लिअर दिसत असणार. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आपल्या बंधू ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 4 जुलै 2026 आणि आज आपण परत एकदा चाललोय बोरवलीमध्ये. बोललो तर सिद्धिविनायक आर्ट, कारण आज आहे सुरतचा पप्पाचं पहिला आगमन 16. तर चला जाऊया फटाफट आणि पूर्ण एंड पर्यंत बघा. सुरतचा पप्पा कुठचा आहे तो पण तुम्हाला सांगतो, जो की गणेश्वराया सुरतच्या पप्पाचं नाव आहे. तर चला जाऊया फटाफट आणि ब्लॉगची सुरुवात करूया. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. सो फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे गणेशवरायाकडे आणि इकडे आहे ती मूर्ती समोर, जो की पब्लिकची क्राऊड पण बघू शकतात. पाऊस पडतोय आणि पब्लिकची क्राऊड पण इथे चालू आहे. फर्स्ट आगमन आणि पुणेरी ढोल पण वाजतंय, बघू शकता तुम्ही. सो क्राऊड म्हणजे खूप आहे इथे. बाहेर पण आता गेटच्या बाहेर पण क्राऊड आहे बघा, इथे चढलेले आहे सगळे. आणि पाऊस तर जोरातच येतोय, की तुम्हाला दिसत असणार. तर आपण आता छत्री घेऊन उभे आहे. गेट जसं खाली होत आता असा दिसायला प्रयत्न करूया. सो मित्रांनो, आपण आता अशा काय प्रकारच्या त्या गेटने आलेलो आतमध्ये. आणि इकडे पाऊस तुम्ही बघू शकता, खूप पाऊस पडतोय, जो की समोरच बाप्पाची मूर्ती आहे. आता पुणेरी ढोल वाजव होता, तुम्ही बघितला अशा. आणि हा जो फेस लुक आहे ना, सेम पेशवासारखा दिसतोय, जो की तुम्ही बघू शकता. आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आणि मला नाही वाटत आज मूर्ती बाहेर येणार आहे करून, कारण इथे पब्लिकचा क्राऊड तुम्ही बघू शकता, जो की खूप क्राऊड आहे. जिथे बघा तिथे छत्र्या तिथे पण पब्लिक वरती उभीच आहे, जे तुम्हाला दिसत असणार. आणि बाप्पाची मूर्ती मला नाही वाटत आज लवकर येणार बाहेर. आणि हा जो फेस लुक आहे ना, सेम जो पेशवाची जी मूर्ती होती ना खांदिवलीच्या इकडे जो बसतो तो पेशवा, सेम त्यासारखा फेस लुक आहे, जो की तुम्ही इकडे पाहू शकता. आणि हा व्हिडिओ जास्त हलतो काय, कारण आपल्या हातात एक हातात छत्री आहे आणि दुसऱ्या हातात फोन, तर त्याच्यामुळे. सो आपल्याला जितक्या क्लोजनी व्ह्यू भेटणं आपण तितका तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. सो ब्लॉग मध्ये बनून राहा. सो मित्रांनो, खाली तेजस आहे उभा आणि आता आपण वरती चढलेलो आहे. जिकडे तुम्हाला आता पब्लिकचा क्राऊड आणि मूर्ती तर एकदम क्लिअर दिसत असणार. सो अशा प्रकारची आता मूर्ती आहे, खूप सुंदर वाटते. आणि पब्लिकची क्राऊड तुम्ही इकडे बघू शकता. पाऊस आहे तरी पण पब्लिक कमी नाही. आगमनच असं आहे तर पाऊस तर म्हणजे बोलूच नका. आणि त्या साईडला पुणेरी ढोल होता, जो की वाजत होता. तर आता आपण वरती चढलेलो आहे. सो बघूया आता मूर्ती केव्हा बाहेर येते, तेव्हा पाऊस थांबल्याशिवाय मूर्ती बाहेर नाही येणार. तिथे खाली तर तुम्हाला लोकांना पाणी दिसत असेल आणि पाऊस हे दो पाऊस पडतोय. सो आता आपण चाललोय आपल्या घरी. आणि तुम्ही लोकांनी आगमन बघितला, जो की होता. तो आता आपण क्रॉस करूया. थांबा हा चल समोरूनच तो क्रॉस करूया. चाचा उडवतोय चाचाचे ब्रेक फेल झाले आहेत. सो आता क्रॉस करूया. क्रॉस करून मग डायरेक्ट आपण जाऊया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तिथेच आपण एंड करूया, कारण पाऊस तर खूप येतो आणि मला आज दुखलं छत्री पकडून. कारण पाऊस हे दो वावतोय बघा, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे. आणि आता आपण चाललोय आणि आपला पेस येतोय की नाही माहित नाही मला,
तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला फर्स्ट आगमन, जी की खूप मजा आली. मजा तर नाही आली कारण पाऊस खूप जोरदार पडत होता. आणि नेक्स्ट ब्लॉग आपले येणार आहे ते पण अपडेटचे येणार आहे. बाकी तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये तर आगमन माहिती पडलं की कसा होता आणि पब्लिकचा क्राऊडचा संबंध नव्हता जो की हा बघा. तो आता आपण जाऊया आपल्या घरी आणि घरी जाऊन भेटूया. आणि या साईडला पाणीचा धबधबा. सो चला जाऊया. पाऊस तर खूप जोरात येतोय आणि पूर्ण भिजलोय मी. पूर्ण वरून ते खालून भिजलोय. आणि तुम्हा लोकांना आपण क्लोज मधनं पण शॉट दाखवले जो की तुम्ही लोकांनी बघितले असणार. तर चला जाऊया आणि आजचा ब्लॉग इथे एंड करूया. भेटूया एक मस्त ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आणि चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. आणि आपला आवाज येतो की माहित नाही, सो आत्ता जाऊन सबस्क्राईब करा अशा ब्लॉग बघायसाठी. तर भेटूया एक मस्त ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आणि बोला गणपती बाप्पा मोरया.